हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. ऑलरेडीचं नाकवा कृपाल भंडारी आणि नागेश भंडारी. तर गाईज दादाची हेअरस्टाईल बघा आणि आम्ही चाललोय हेअरस्टाईल ही करून कडकवाली चाललोय जीवदानी आईच्या भेटीला. तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि एन्जॉय पण होणार आहे आज. कंटिन्यू राहा ब्लॉग बघण्यासाठी. तर गाईज पूर्ण फॅमिली आहे आणि आई बाबा नाही आहेत पण पूर्ण फॅमिली आहे काकाने. पण आता पूर्ण एन्जॉय आम्ही करणार आहोत. जीवदानीला आईच्या भेटीला जाणार आहोत. तर आता आमची सेकंड भेट असेल. तर पूर्ण आता आपण पाहत राहिलंच. पूर्ण एन्जॉय मस्त होणार आहे आणि आईचं आम्ही दर्शन घेणार आहोत जीवदानी आईचं. मग नंतर आम्ही आरणाला बीच वगैरे जाणार आहोत जसं टाईम असेल तसं. तर कंटिन्यू राहा, सपोर्ट करा आमच्या चॅनलला आणि नवीन असाल आमच्या चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. चला गाईज कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये आणि फुल एन्जॉय येणार नक्कीच. गाईज पाहू शकता. हाय गांडी हे मागे ठेव ना आपल्या गाडी तिकडे काय अडचण ती. काका बी काय आहे मागं. मग काका आहे, भाऊ आहे तिकडे हर्षद. काका आहे, काकी आहे इकडे, दीपाली पण आहे. चला तर मग आता डायरेक्टली आता भेटू आपण पुढच्या स्टेशनला. तर गाईज आईला वेणी सुद्धा घालत लावलेली आहे दादानी, पाहू शकता तुम्ही. महाराज पण आहेत आपले. गाईज बघू शकता 2 गाड्या गेल्या पुढे आणि आता आम्ही सुद्धा. एकविरा माते की जय, जीवदानी माते की जय. चल ना मग येतं का. गाईज आता CNG भरायला लावलेली आहे गोव्या नाक्यावर. गाईज आता आम्ही पुढे आलेलो आहे आणि सर्वजण मागे आहेत. तर आम्हाला फोन करून सांगितलं होतं हर्षदाच्या पप्पानी, बोलते मिऱ्याच्या राईमध्ये थांबायचं, आपल्याला दर्शन घ्यायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही मिऱ्याच्या राईमध्ये थांबलेलो आहे आणि ते आता येतातच मागत आहेत थोडे. तर गाईज समोरच वाघोबाचं मंदिर आहे मिऱ्याच्या राईमध्ये. तिथं आता आम्ही थांबलेलो आहोत. आता मागेच आपल्या 2 गाड्या आहेत त्या येतात का आपण पाहू शकता. समोरच मंदिर आहे वाघोबाचं. हा बघा मंदिर आणि 2 जण आहेत. एक वाटतं झोपलेला आहे. छोटे बाय काय बोल. एक नंबर. शकता आता सर्वजण आलेले आहेत. काकाचा मावशी वगैरे आलेले आहेत आता पाहू शकता तुम्ही. आणि हे वाघोबाचं मंदिर आहे मिऱ्याच्या राईमध्ये, जो जीवदानी गडाला जाताना प्रथम लागतो. वाघोबा मंदिर हे तू वाजव. गाईज पाहू शकता इकडे आमच्या मामाचं नाव पण आहे बालचंद्र पाटील. पाहू शकता त्यांनी काहीतरी योगदान केलेलं आहे. तो ना मग जावयांच्या पोटमान झाला तर आपल्याला 3 दिवस सुटला होता. त्यांचंच होय रे.
त्यांचं आहे, तुमच्या सोयऱ्याचं नाही. गाईज पाहू शकता वाघोबाची सुबक अशी मूर्ती आहे. आणि ही मिऱ्याची राई याला बोलतात काहीतरी, मिऱ्याची राई. त्या मिऱ्याची राईमध्ये आहे. शिरोली टाकल्या ती ही शिरोली टाकल्या मोठाला आहे तो. खातो मावा गाईज सर्वांचं आता दर्शन झालेलं आहे वाघोबाचं. पाहू शकता तुम्ही. महेश कोणाला चला गाईज आता मार्गस्थ होऊया जीवदानी गडाला आईच्या दर्शनाला. काही फोटो खपत नाही. पाहू शकता तुम्ही वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढतात इन्स्टाला टाकण्यासाठी. बघा तुम्ही आता हर्षदची पोस्ट बघा. नयन तर डेंजर आहे. अजून नयन पण आला लगेच. फोटोग्राफर पण भारी आहे. टाइम भरपूर झालेला आहे. निघा लवकर पटापट चला. गाईज अजून डोंगरावर पोहोचत आहे. बाई काय हा प्रकार. इकडे आंटी आहे, हर्षद आहे, मावशी आहे. आणि आता यामध्ये पण तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे. बसल्या का नाही. गाडी बदलली का? गाडी बदलली का तुम्ही? नयन आहे, अंश आहे. आला तू इकडे आपले गायके साहेब आहेत. इकडे आपला चाचू आहे. पाहू शकता. नाही इकडे आपले ड्रायव्हर साहेब आहेत. आहे आपले गाडी छोटे चलो. दादा. पाहू शकता तुम्ही. हा आल्या का आणि बाई. तिकडेही पण आपण बघूया. तर एक रुपयाल. ये ब्लॉक कैसा है? मेरे को नहीं देना. आणि इकडे या साईडला ये लवकर कृपाल. चला गाई. कृपाल आहे, दीपाली आहे, युग आहे, कुशल आहे आणि हे छोट्या बाई आहे आणि आपण. चला मग. तर काही तो पहा डोंगर इथनं दिसत आहे पण एवढं पण नाही स्पष्ट दिसत. तर चला काही तिकडे गेल्यावर भेटू आता आपण. मी पार्किंगला लावलेली आहे गाडी. पाहू शकता तुम्ही. आता पुढच्या गाड्या बघूया आपण. चल कृपाल. गाईज पाहू शकता मंदिर आहे इथं. आणि पायथ्यालाच आम्ही पार्किंग केलेली आहे गाड्यांची. ही दुसरी गाडी आपली आणि ही सर्व आपली मंडळी फॅमिली सर्कल आणि आपली तिसरी गाडी. आणि पूर्ण म्हणजे आम्ही सकाळी आता किती वाजल्यात 9 वाजता आम्ही इथे पोचलेलो आहोत. आणि एवढी गर्दी नाही वाटत मंदिरात. पाहूया आता. जीवदानी गडाला एवढी सुविधा दिलेली आहे ना. आपण पाहू शकता हे रोपवे आहे जाण्याचं. हे रोपवे आहे वरती जाण्याचं आणि खाली उतरायचं ते वेगळं आहे. तर पाहू शकता वृद्धातले वृद्ध जरी इथे आले या गडावर आईचं दर्शन घ्यायला तर ते सुखरूप मस्त एकदम थाटामाटात बसून मस्तपैकी रोपवेने प्रवास करून ते आईच्या मंदिरात जाऊ शकतात. तर खरोखर जीवदानी ट्रस्ट हे एकदम धन्यवाद यांना देण्यासारखं आहे.
आपण पाहू शकता एकदम स्वच्छता वगैरे एकदम टापोटीप इथे आहे. VIP पार्किंग इथे आपण पाहू शकता. हे पूर्ण VIP पार्किंग आहे इथे. तर चला मग आता कंटिन्यू राहा. आता आम्ही रोपवेनी न जाता शिड्यांचा वापर करणार आहोत. गाईज पाहू शकता मंदिराची कमानी आणि पायरी मार्ग. तर अर्धी फॅमिली आमची रोपवेने गेलेली आहे वरती आणि आता आम्ही पायऱ्यांचा मार्ग निवडलेला आहे. तर आता आम्ही पायऱ्यांच्या मार्गाने वरती जाणार आहोत. पूर्ण जीवदानी माते की जय. जीवदानी माते की आई माऊलीचा देव दे. पाहू शकता आईच्या पायऱ्या पूर्ण गडाच्या लाल झालेल्या आहेत गुलालाने. बघू शकता दादाला किती दम लागले, पूर्ण घामाघूम झाला. आणि ते बघा दोघं जण कसं चालले. तर गाईज आता वाजलेले आहेत 10:30. तर आता आम्ही पूर्णतः पाहुणा गड आम्ही चढलेलो आहोत आणि पूर्ण घामाघूम झालेलो आहोत आपण पाहू शकता. आणि एवढा उन्हाचा देखील प्रभाव एवढा आहे ना, त्यामुळे जास्तीच घाम फुटतं आणि दम पण लगेच लागतो. गाईज पाहू शकता सगळे आपले कृपाल पण थकलेला आहे, तसंच नयन, हर्षद घामाघूम झालेले आहे सर्व. आणि बाकीची मंडळी आमची कधी यंगस्टर पुढे पण मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांनी. तर आता पाहूया पुढे काय होते ते. कंटिन्यू राहा. गाईज पाहू शकता जरा गर्दी जरा कमी आहे, बऱ्यापैकी जरा आहे, एवढी गर्दी नाही आहे गडावर. गाईज आता आम्ही मंदिरात एंट्री करणार आहोत. पाहू शकता पण अलाउड नाही आहे कॅमेराला. पाहूया तरी पण. चला जीवदानी माते की जय. आई माऊलीचा. पाहू शकता हा स्टीलचा जो हॉल आहे, पूर्ण लाईनीचा मंडप आहे. आणि हा नवरात्रीमध्ये खास करून इथे पूर्ण लाईन असते. पूर्ण गडाच्या मध्यभागापर्यंत लाईन जाते भक्तजनांची. आपण पाहू शकता दम एवढा पडलेला आहे ना, तर बोलता पण येत नाही. कृपाल पण इकडे आहे. कृपाल खूप दम बोलते. आता पाहूया. आता कॅमेरा एंट्री आहे बहुतेक नाही आहे इथे आतमध्ये, तरी आम्ही बघूया आता काय होते. तर कंटिन्यू राहा. आता आम्ही मंदिराच्या थेट गाभाऱ्यात प्रवेश करणार आहोत. पाहू शकता आपण. गाईज दर्शन वगैरे आमचं झालेलं आहे. तिथे आतमध्ये मंदिरात कॅमेराला एंट्री नाही आहे, त्यामुळं आम्ही फोटो घेऊ नाही शकलो. तर पाहूया आता मंदिराच्या वरच्या भागात जे मूर्ती आहेत कालिका माता वगैरे, तर तिथे आम्ही आता जाणार आहोत दर्शनाला. आणि इथे गाईज प्रसाद भेटतं आहे, आपण पाहू शकता. ट्रस्ट प्रसाद आहे ते. वरच्या भागात आम्ही आल्यानंतर आम्हाला काका वगैरे भेटलेले आहेत, आपण पाहू शकता. ते रोपवेने आले होते. तर आता आम्ही जातो पुढे. आता कालिका मंदिर वगैरे आहे तिथे. चला तर मग गाईज कंटिन्यू राहा. पाहू शकता वरती मंडपात पूर्णजण भक्तजन बसलेले आहेत. एवढी गर्दी नाही आहे, बऱ्यापैकी आहे. दीपाली पण पाहू शकता, आंटी आहे इकडे. युगांत आहा 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 मावशी आहे. आता इथे ट्रस्टने अवेलेबल केलेले आहे इडलीचा नाश्ता. तर इथे 10 रुपयाला बघा तुम्ही 3 इडल्या आणि चटणी आहे.
तर पूर्ण भक्तजनांना ते देत असतात. मस्त सहकार्य आहे ते ट्रस्टचं. आपण पाहू शकता इडली पण एवढी मोठी आहे ना, मस्त एकदम आणि स्वच्छ पाहू शकता आपण इडली खायला. तर आता आम्ही सभामंडळामध्ये जो वरचा जो मंडप आहे कालिका मातेच्या मंदिराच्या समोरच, तिथे आम्ही आता बसलेलो आहोत आईच्या मंदिरात. चला या मग इडली खायला गाईस. बघू शकता 3 प्लेट घेतल्या दीपालीने. ती बोलतो मला पक्की भूक लागली. वाघोबा आणि समोरच आपण पाहू शकता महाकाली देवीचं मंदिर आहे. आपण पाहू शकता एक पाषाण आहे वरती, तिथे पैसे असे चिपकवण्याचं कार्य करत असतात भक्तजण. पाहू शकता इकडे बघ, युगांत इकडे पैसे चिटकवण्याचं काम करत आहे. त्याला काय अजून चिपकत नाही. बघू सोड हा चिपको. गाईच पाहू शकता महाकालीचं म्हणजे मंदिर आहे, त्याच्या साईडलाच श्री कालभैरवाचं मूर्ती आहे, मंदिर आहे. आपण पाहू शकता. आपण वरती जेव्हा एंट्री करतो तेव्हा लेफ्ट साईडलाच इथे या खिडकीमध्ये श्री जीवदानी देवी ट्रस्ट किंवा संस्थान याच्या मार्फत नारळवडीचं प्रसाद इथे मिळत असतं. पाहू शकता हे मंदिर, आईचं मंदिर आणि कलश. तर इथूनच समोर आपण खाली पाहिलं तर असा हा देखावा दिसत असतं. आपण पाहू शकता पूर्ण विरार सिटी. जा आहे मागचा भाग, मंदिराच्या मागचा भाग पाहू शकता आपण. पूर्ण जाली लावलेली आहे. वरच्या बाजूला आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा उजवीकडे वळताच आपल्याला श्री बडोदा देवीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहू शकता सुबक अशी मूर्ती आहे आईची. हे दर्शन करा. गडाची भव्यता आणि गडाची स्वच्छता एकदम मेंटेन ठेवलेली आहे या ट्रस्टनी. जे जीवदानी ट्रस्ट आहेत ते त्यांचं आम्ही भक्तगण मनापासून असे आभार मानतो. त्यांनी भरपूर अशी सुविधा या गडावर दिलेली आहे. स्वच्छता देखील मस्त आहे, आपण पाहू शकता. आता खाली उतरतोय गडाच्या आणि तिथनं आरणाऱ्याला जाऊ आम्ही बीचवर मस्त एन्जॉय करायला. तर चला काही जाऊया आता खाली. एकदम ऊपर से तर गाईज आता दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत आरणाला बीचवर. तर कंटिन्यू राहा, फुल मजा येणार तिकडे. फुल मजा येणार आहे तिकडे. बघूया आता कसं होतं, काय होतं. करणार. मी कपडेच आणलं नाही, मला सांगत नव्हतं आंघोळ करायचे, पण तरी पण बघू आता. काही गडबड करून आंघोळ करू. चला मग कंटिन्यू राहा. हा झाड तुम्ही पाहू शकता, आपल्या परिसरामध्ये नाही असं झाड, आरणालामध्ये आहेत, पाहू शकता तुम्ही.
चला या. काय सौंदर्य आहे या झाडाचं. बाबा एकदम माझ्या केसांसारखंच आहे यात. पानं यायची ना केसांसारखी जात बघा. फायनली आम्ही आता पोचलेलो आहोत आरनाला बीचवर. तर आपण पाहू शकता हे आहे सुकट, आपण जी बोलतो ना सुकट, ती आता इथे सुकवायला टाकलेली आहे, सुकवण्यासाठी इथे टाकलेली आहे. पाहू शकता तुम्ही सुकट. पुढे बोंबील वगैरे आहेत, आपण बघूया आता. गाईच पाहू शकता बोंबली कशी वालते बघा. आणि या साईडला पण काहीतरी आहे, या साईडला पण बोंबली आहे. ताजेवाले आता सकाळी जस्ट टाकलेले आहेत, लगेच 2-3 घंट्यात सुकल्यावर ऊन पडली. एकदम मस्त मच्छी असते इकडची आरनाळ्याची. गाईज पाहू शकता मस्त एकदम भंडारच आहे. हा दिले आहेत पाहू शकता तुम्ही. ताज्या ताज्या वाकट्या वालतात पाहू शकता मस्त एकदम. आणि एकदम सेफ्टीनुसार ह्या सुकट ठेवलेल्या आहेत. आपण पाहू शकता किती उंचावर आहेत. वाकटीचा दर्जा देखील एकदम उत्तम आहे आणि पूर्ण सलग लाईनच्या लाईनच इथं पूर्ण वालत टाकलेली आहे वाकट्यांची. पण पाहू शकता पार परत ही लाईन आहे. पूर्ण बंदरावर सुका मच्छीचा भंडारच आहे आरनाला बीच. पाहू शकता ताजे ताजे बोंबील आहेत मस्त, आता सकाळी टाकलेले बहुतेक. एकदम लाईनीच्या लाईनी वालत आहेत पाहू शकता तुम्ही. आरनालामध्ये खास करून कोळी जमात आहे आणि भटकी जमात यांना शेती नाही आहे, तर हाच त्यांचा एक उदरनिर्वाहाचा एक साधन आहे. पूर्ण समुद्रावर त्यांचं पोट भरणे असते. आपण पाहू शकता किती मस्त असे संगोपन केलेलं आहे मच्छीचं. आणि तिचं आपल्याला मार्केटमध्ये आपल्याला वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला ही मच्छी आपल्याला पाहावयास मिळते. ती पूर्ण आरनाळ्याचीच असते असं नाही आहे, पण जे पण समुद्रकिनारे आहेत तिथली ही मच्छी आपण आवर्जून भाकरीशी खातो. या साईडला बोंबल्या आहेत बारीक बारीक. खास करून तुम्हाला हा सुका मच्छीचा भंडार पूर्ण आरनाळ्यामध्येच भेटेल. पाहू शकता किती मस्त चांगल्या दर्जाचं असं मांदिले आहेत. इकडे मावशी आहे आमची पाहू शकता तुम्ही. बोंबील वगैरे आता सुकट टाकायला लावल्यात पाहू शकता. मावशी बरं आहे ना, बरं आहे ना. आमचे काय बोलून त्याला काय भावी पेलवान भावी पेलवान कृपाल भंडारी आपण पाहू शकता. आणि इकडे पूर्ण फॅमिली एन्जॉय करण्यासाठी आलेली आहेत आपल्या बीचवर. आणि हे इकडं छोट्या बाई पण इकडे आता समुद्रात उडी मारताना पाहू शकता तुम्ही. आंघोळीची मजा काय वेगळीच असते. नंतर नेली ना रेती सपाची नाही. गाईच पाहू शकता नागवाची नाव होडी. या होडीवरच पूर्ण आमचा कोळी समाजाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटत असतो. गाईच पाहू शकता तुम्ही.
गाईज बघा यांची मस्ती अंगात धावून आले आणि तरी वागत्यांची काही मच्छी काही मस्ती खाप नाही हे बघ. याला पापलेट बघ एवढा मोठा दिसते घरात दररोज येतात तवा नाही हात लावी तवा नाही तवा लगे वाच येते असे ते करताना आज बघ आता वास नाही तुम्ही पाहू शकता. आणि या 3 दिवसात आतमध्ये खोलवर समुद्रात जातात आणि 3 दिवसानंतर ही बोट येते आणि बोट आल्यानंतर असं किनारपट्टीला बंदरालगतच असा सोडून जाते ती परत आणि पूर्ण शॉटिंग करतात आपल्या कोली महिला आणि पूर्ण बोंबील मांदेली तसेच कोलंबी वेगवेगळ्या करून मग त्या 3 दिवसात ते असे सुकवले जातात. 3 दिवसानंतर 3-4 दिवसानंतर कडक उन्हामध्ये हा माल पूर्ण सुकला जातो आणि आपल्याला पूर्ण महाराष्ट्रावर बाजारपेठ आपल्याला पाहायला मिळते. पाहू शकता बोंबली वालताना पाहू शकता तुम्ही. तसेच इथं कर्दी वगैरे आहे, आपण त्याला सुकट बोलता. सुकट कशी वालते बघा उन्हात. या साईडला आहेत मांदेली, एकदम मस्त उत्तम प्रतीचा मावरा असता. आणि या साईडला आहेत बोंबील, पाहू शकता तुम्ही मोठे मोठे बोंबील. खरोखर कोली लोकांच्या मेहनतीला माझा नाखवाचा सलाम. खरोखरच कोली लोक आपल्याला वाटतं की पैसेवाले असतात की यांच्याकडे सोना असतो, पण त्यांची खरोखर तुम्ही मेहनत बघाल ना तर तुम्ही प्रत्यक्षात कोलीवाड्यात येऊनच तुम्ही मेहनत त्याची पाहू शकता. तेव्हा तुम्हाला समजेल काय आहे ते. किंवा बोटीवर जाऊन आतमध्ये किती नाकवा मेहनत करतो आणि त्या मेहनतीनुसारच आपल्याला मच्छी पूर्ण बाजारपेठेत पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला खाद्यपदार्थ आपला प्रथम अन्न म्हणजे मच्छी आहे ती आपल्याला भेटत असते. खरोखर गाईच लई मेहनत आहे. उन्हाचा बेत आमचा आखणार आहे. तर फार्म हाऊस आम्ही आहोत आता, पाहू शकता तुम्ही. तर आता इकडे एन्जॉयमेंट चालू आहे काकांची. तर आता एक पूर्ण पाहू शकता तुम्ही, पाहू शकता गाईज. जरा इकडे बघा, इकडे बघू शकता का तुम्ही. या बोंबील खायला आपण नंतर जाऊया समुद्रावर, काय एन्जॉयमेंट करायची ती करूया. तर आता आपण पाहू शकता किती मस्त असा चाकणा बिकणा आहे. ते आमच्या कोली बांधवांनी आम्हाला दिलं एकदम ना. इकडे वेगळा स्टॉक आहे, तिकडे काय देन ते थंड आहे. इकडे काका आराम करते जरा. ते मालकरी असल्यामुळे ते आमच्या बांगरे नाही, ते मालकरी असल्यामुळे आमच्या बांगरे नसतात. तर आपण पाहू शकता आता इकडे चुलुंबा बिलुंबा इकडे पेटवलेला आहे गाईज, पाहू शकता. गाईज थांबा जरा. इकडे यांचा उपवास आहे, महिला वर्गाचा उपवास म्हणजे गुरुवार चालू आहेत. पण पाहू शकता त्यांची शुद्ध शाकाहारी आहे उपवासाची. गाईज पाहू शकता फार्म हाऊसचा परिसर एकदम मस्त असा हिरवळ आहे. नारळाची बिरळाची झाडं आहे तिथे. गाईज बघू शकता इकडे स्टॉक चालू झालेला आहे. कसं वाटतं जरा. एक नंबर एक नंबर ना 2 बोटा केल्या. 2 नंबर वाटेल ना दुसऱ्यांना. बुक्का बुक्का हा बुका के साथ हे बघा लाडू. नाखवाचा बोंबील अजून काही एकदम बेस्ट. हा काय वाटतं जरा. अरे बघ काय घेतलंय बाई तुला. वाटते ना ती. वाटते प्लस दारू. एक पेक मारू. नाही खंबा बी भारी. ग्लास पाहिजे का. त्याच्यानंतर बटवायझर नागे शेटला ग्लास पाहिजे. यावरी बोंबली अजून भुजाची आहे. बघा गाईज बोंबली नाही इकडे बसले आणि जेवायला हे बोलतात ते थंड विंड बोलतो जरा फोरू. ते बोलतो आपल्याला गरम नाही मग थंडाच घेऊ. गाईज बघू शकता सर्व मिक्स मच्छी आम्ही आता सुरमई असो किंवा कोलंबी असो बोंबील असो पूर्ण मिक्स मच्छी आता आम्ही आता बनवणार आहोत.
जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता लगेचच एन्जॉय म्हणून आम्ही समुद्रावर आता चाललेलो आहोत. पाहू शकता तुम्ही. चला तर मग आता बघूया कसं काय होतं ते काय. पाहू शकता इकडं वैभवाची एन्जॉयमेंट चालू झालेली आहे. आपण पाहू शकता खोल पाण्यामध्ये गेलेला आहे. आता पाहू शकता तुम्ही डोके डोके पाणी असेल तिथे. इकडे छोट्या बाई पण प्रयत्न चालू आहे त्याचा आता जाण्याचा. फुल एन्जॉयमेंट आरनाला बीच. गाईज पाहू शकता छोट्या बाई पण काही थांबत नाही. जातो का तू. इकडे कृपाल पण चालले आता. आला आला आला. पाहू शकता आता छोट्या बाई आता पाहू शकता तुम्ही. आता डायरेक्ट उडी मारण्याच्या नादात तो उडी वेगळी मारली त्यांनी. फुल एन्जॉयमेंट चालू आहे. मार मार गाईज फुल एन्जॉयमेंट चालू आहे इकडे छोट्या बाईची. फुल अशा दर्याच्या लाटा. आहे चायवाला बीचवर. आता भाऊया सगळ्यांना आता स्पेशल चहा आहे. आपण पाहू शकता नागोरी चाय. आता सर्वजण चाय पितील. पहिले दारू पिऊन झाली आता चाय पितील आणि इकडे एन्जॉयमेंट चालू आहे. पाणी गेलं का टॅन. गाईज छोट्या बाई पण ऐकन आहे. कृपाल तुझं नाही जावी सांग. हा इकडे चालू आहे काही. गाईज पाहू शकता छोटासा हंस देखील गेला होता मस्त पाण्यामध्ये आंघोळ करायला. पाहू शकता तुम्ही. छोट्या बाई आणि कुशल आता जस्ट उडी मारणार आहेत समुद्रात, खोल समुद्रात. पाहू शकता तुम्ही. चला 1 2 3. चला गाईज फुल एन्जॉयमेंट झालेला आहे. आता आम्ही देखील आता घरी आमच्या शिवनगर कोळीवाड्याला निघत आहोत. त्याला उचलून घे उचलून. एन्जॉयमेंट वेगळी चालू आहे. माती बेग एन्जॉयमेंट चालू आहे आता. पाहू शकता
गाईज इकडे चाचूची आता चालू आहे शूटिंग. तर गाईज नायकवा सुद्धा चाललेला एन्जॉय करण्यासाठी. पण आतमध्ये जाणे काय विषय आहे ते काय माहित. खराब होतील ना, बूट खराब होतील. हा बरोबर. केसांवर खर्च केले तो खराब होईल. बूट पण खराब होतील, बूटावर महागाच आहात, परत केसांवर खर्च केले तो पण खराब होईल. त्याच्यामुळे खारट पाणी आहे ना म्हणून. काय म्हणता मग. चला मग फुल एन्जॉय केलेला आहे. आता आम्ही निघतो आता परतीच्या प्रवासाला आमच्या शिवनगर कोळीवाड्याला. तर गाईज फुल एन्जॉय केला. फुल म्हणजे फुल मजा आली. पण काय एकच फक्त माझं एन्जॉय करायला आलं, कारण मग कपडेच नाही भेटलं, अंगलच नाही करायला भेटली. जाऊ दे तसं पण काही विषय नाही. आपलं पाणी पण घाणच होतं, खारट होतं पक्क. त्याच्यामुळे जाऊ दे तो विषय सोडला मी आणि खूप एन्जॉय केला. मी पण आंघोळ केलीच ती, पण केसांवर खर्च केले ना जे खराब होतील या खाऱ्या पाण्यामध्ये, तर मग म्हणून मी उतरलो नाही पाण्यामध्ये. तर तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला याबद्दल तुम्ही निश्चित सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. कोळीवाड्याचा नाकवा.